ठीक आहे, सुरू करूया. हॅलो. हो सर. हां, चला सुरू करूया. स्क्रीन दिसते ना माझी? हो सर, दिसते. हो दिसते. आपण मागच्या तासाला बघितलं थेट विपणन म्हणजे काय. आता जो शेवटचा भाग राहिला आहे तो म्हणजे सेवा विपणन, त्याचा अर्थ किंवा सेवा विपणनाचा अर्थ किंवा व्याख्या आणि वैशिष्ट्ये. या दोन गोष्टी आजच्या तासाला आपल्याला बघायच्या आहेत. आपण बघू सेवा विपणन कशाला म्हणायचं किंवा सेवा विपणनाची वैशिष्ट्य काय आहेत. मुळात आपण आतापर्यंत वस्तू आणि सेवा, त्यांचं विपणन, वस्तू आणि सेवा, त्यांच्या विपणनाची व्यूहकनी अशी चर्चा करत होतो. पण ज्यावेळी आपण प्रत्यक्ष विपणनाला सुरुवात करतो त्यावेळी वस्तू आणि सेवा यांच्या विपणनामध्ये मूलभूत फरक असल्याचं आपल्याला आढळतं. कारण ह्या दोन गोष्टी ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी दोन गोष्टींच्या मध्ये काही मूलभूत फरक आहेत. फरक काय आहे तर वस्तू ही दृश्य आहे, भौतिक आहे, आणि सेवा ही अदृश्य आहे, अभौतिक आहे. हा त्यातला मूलभूत फरक आहे. वस्तू दृश्य आहे, भौतिक आहे, म्हणजे एखादा फोन तुम्ही पाहू शकता, लॅपटॉप पाहू शकता, टेबल आहे, खुर्ची आहे, ही दृश्य आहे, भौतिक आहे. परंतु डॉक्टरनं तुम्हाला दिलेला सल्ला, वकिलानं तुम्हाला दिलेला सल्ला, एखादं सुंदर गायकानं गायलेलं गाणं आणि त्याच्यापासून मिळालेलं तुम्हाला समाधान, या गोष्टी काय आहेत? अदृश्य आहेत, अभौतिक आहेत. आणि मग अशा वेळेला दृश्य आणि भौतिक वस्तूंचं विपणन करणं आणि अदृश्य आणि अभौतिक वस्तूंचं विपणन करणं या दोन्हीमध्ये मूलभूत फरक असतात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यामुळं सेवांची वैशिष्ट्य भिन्न असल्यामुळं सेवांचं विपणन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. वस्तूसारखं सेवेचं विपणन करून चालत नाही, हा त्याच्यामधला मूलभूत फरक आहे. वस्तूच्या बाबतीत पहिल्यांदा वस्तूचं उत्पादन केलं जातं आणि तिची बाजारपेठेत विक्री केली जाते आणि विक्रीनंतर त्याचा उपभोग घेतला जातो. काही वेळा एकापेक्षा अनेक वेळा वस्तूचा उपभोग घेता येतो. वस्तूच्या विपणन प्रक्रियेमध्ये उत्पादन, विक्री, उपभोग असा क्रम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पहिल्यांदा वस्तूचं उत्पादन करायचं, त्यानंतर विक्री करायची, मग उपभोग घ्यायचा. सेवांच्या विपणनामध्ये मात्र पहिल्यांदा सेवेची विक्री केली जाते, नंतर तिचं उत्पादन करण्यात येतं आणि मग त्याचा उपभोग, उत्पादनासोबत त्याचा उपभोग घ्यावा लागतो. म्हणजे कसं बघा, म्हणजे एखादी गोष्ट आहे मनोरंजनाची, ती तिचा अगोदर विक्री करावी लागते. म्हणजे काय तर तुम्ही प्रवासाला जाणार आहात, प्रवासी सेवा आहे. मुरगुडच्या बस स्टँडवर गेलात आणि तिथून कोल्हापूरला जायचं, तर प्रवासी सेवा आहे. तुम्ही पहिल्यांदा काय करता, तिकीट काढता, म्हणजे सेवेची विक्री होते. मग तुम्हाला प्रवासाची सेवा दिली जाते. मुरगुड पासून गाडी सुटते आणि कोल्हापूरच्या दिशेला जाते. प्रवासाची सेवेचं उत्पादन केलं जातं आणि उत्पादन करत असताना त्याचा तुम्ही उपभोग घेत असता. म्हणजे वस्तूच्या बाबतीत वस्तूचं उत्पादन, विक्री आणि उपभोग हा जो क्रम आहे तसा सेवेचा असत नाही. सेवेमध्ये पहिल्यांदा विक्री येते, मग उत्पादन करायचं आणि उत्पादनासोबत त्या सेवेचा उपभोग घ्यावा लागतो. आणि म्हणून वस्तू आणि सेवांचं विपणन आपल्याला सारख्या पद्धतीनं करता येत नाही, कारण वस्तू दृश्य आणि भौतिक आहेत, सेवा अदृश्य आणि अभौतिक असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी या दोन्हींच्या मध्ये वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. सेवेच्या बाबतीत ही गोष्ट आपल्याला प्राधान्यक्रमानं लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता सेवेचा ज्यावेळी आपण विचार करत असतो त्यावेळी सेवा किंवा सेवा विपणन पाहत असताना सेवेचा अर्थ आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. सेवेची पहिल्यांदा व्याख्या केलेली आहे डॉक्टर फिलिप कोटलर यांनी. कोटलर काय म्हणतात की सेवा म्हणजे काय, तर ते असं म्हणतात, एक पक्षकार दुसऱ्या पक्षकारासाठी एक पक्षकार दुसऱ्या पक्षकारासाठी करीत असलेली जी मूलतः अदृश्य आहे व ज्याद्वारे
कोणताही मालकी हक्क कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही अशी क्रिया किंवा कार्य म्हणजे सेवा होय. काय म्हणतात कोटलर? कोटलर असं म्हणतात कोटलर म्हणतात की एक पक्षकार दुसऱ्या पक्षकारासाठी करीत असलेली, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी करत असलेली, एक पार्टी एक संघटना दुसऱ्या संघटनेसाठी करत असलेली जी मूलतः दृश्य आहे आणि ज्याद्वारे कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही. म्हणजे तुम्ही एसटीतून प्रवास करता, एसटी महामंडळ तुम्हाला प्रवासाची सेवा देतं, तुमचा एसटीवर मालकी हक्क निर्माण होत नाही, कंडक्टरवर मालकी हक्क निर्माण होत नाही. लक्षात आलं? तुम्ही डॉक्टरकडे जाता, तो डॉक्टर तुम्हाला सेवा देतात, त्यामुळं त्याच्यावर तुमचा मालकी हक्क, दवाखान्यावर मालकी हक्क किंवा डॉक्टरच्या सेवेवर मालकी हक्क निर्माण होत नाही. की अशी क्रिया किंवा कार्य म्हणजे सेवा होय. त्याच्या पुढे असं म्हणतात कोटलर, ही एक सुद्धा एक वाक्य त्यांचं महत्वाचं आहे. ते असं म्हणतात, त्याचे उत्पादन भौतिक वस्तूशी निगडीत असेल वा नसेल, त्याचे उत्पादन भौतिक वस्तूशी निगडीत असेल वा नसेल. म्हणजे कोटलर काय म्हणतात की एक पक्ष दुसऱ्या पक्षासाठी अशी एखादी कृती किंवा कार्य करतो जे अदृश्य असते, ज्याच्यामुळे कोणतेही मालकी हक्क निर्माण होत नाहीत, त्याचं उत्पादन भौतिक वस्तूशी निगडीत असेल किंवा नसेल. हा, हे महत्वाचं. म्हणजे आता उदाहरण घ्या, तुम्ही एसटीच्या मधून प्रवास करता, एसटी हे भौतिक वस्तू आहे. म्हणजे तुम्हाला एसटी महामंडळाला जर प्रवासाची सेवा द्यायची असेल तर तिथे एसटी ही भौतिक वस्तू असावी लागते. म्हणजे प्रवासाची सेवा प्रवासी वाहन हे भौतिक वस्तू आहे, त्याच्याशी निगडीत असते. बरोबर आहे? तुम्ही टेलिफोनची सेवा तुम्हाला एखादी कंपनी देते, त्यावेळी ती काय असते, तुमच्याकडे टेलिफोन इन्स्ट्रुमेंट असायला पाहिजे. उदाहरणार्थ बीएसएनचा तुम्ही लँडलाईन फोन घेतलात तर लँडलाईन फोन असेल, लँडलाईन फोन ही भौतिक वस्तू आहे, त्या फोनद्वारे तुम्हाला ती सेवा घेता येते. समजा तुमच्याकडे ती भौतिक वस्तू नसेल, सेवा घेता येणार नाही. पण ती प्रत्येक वेळा तशी असतेच असं नाही. ज्यावेळी वकील तुम्हाला एखादा सल्ला देतात, डॉक्टर एखादा मार्गदर्शन करतात, सल्ला देतात, वैद्यकीय उपचार करतात किंवा सांगतात कशा पद्धतीने तुमचं खाणं पिणं वागणं असलं पाहिजे, व्यायाम काय असला पाहिजे, याच्यामध्ये भौतिक वस्तू कुठली असते का? नसते. गायक ज्यावेळी तुमच्यासाठी गाणं म्हणतो एखादं सुरेल आवाजामध्ये, तिथं भौतिक वस्तू असेलच असं नाही. म्हणजे म्हणून कोटलर असं म्हणतात की या सेवेचं उत्पादन भौतिक वस्तूशी निगडीत असेल किंवा नसेल. दुसरी व्याख्या केलेली आहे सेवेची, ती विल्यम स्टॅन्टन यांनी. ते असं म्हणतात, स्टॅन्टन, सेवा म्हणजे जी ओळखता येणारी अदृश्य क्रिया होय. सेवा म्हणजे काय? ओळखता येणारी अदृश्य क्रिया होय, ज्या व्यवहाराचा, त्याचं पुढे म्हणतात, मुख्य उद्देश, त्या व्यवहाराचा मुख्य उद्देश ग्राहकास गरजा पुरवणे हा असतो. स्टॅन्टन काय म्हणतात बघा. स्टॅन्टन असं म्हणतात की सेवा म्हणजे ओळखता येणारी अदृश्य क्रिया, ज्या व्यवहाराचा मुख्य उद्देश ग्राहकाच्या गरजा, म्हणजे सेवेची सुद्धा आपल्याला गरज असते. अदृश्य क्रिया ओळखता येणारे म्हणजे तुम्ही एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला बसलेला आहात, समोर एखादा गायक किंवा गायिका सुरेल गाणं म्हणते आहे, ते अदृश्य आहे, परंतु ते गाणं ऐकून तुम्ही तृप्त होत आहात, तुमचं मनोरंजन होत आहे, तुम्हाला समाधान मिळत आहे, उत्कृष्ट संगीत मिळवल्याचे तुम्हाला एक समाधान प्राप्त होत आहे.
तुमची मनोरंजनाची गरज, तुमची मानसिक गरज पूर्ण होते आहे. परंतु तो तिथं म्हणत असलेला गाणं आणि तुम्ही ऐकत तुमच्यामध्ये अंतर असतं. हे गाणं तुमच्या कानापर्यंत पोहोचत असतं. ते स्वर कानापर्यंत पोहोचत असतात. हे स्वर काय असतात? अदृश्य असतात. परंतु त्याला फिलिंग असतं. वारा आपल्याला जाणवतो, पण हातात धरता येत नाही. तसं आहे. ते त्याचे स्वर ऐकता येतो. आपल्याला अनुभव येतो, अनुभूती येते, परंतु ते आपल्याला हातात धरता येत नाहीत. आणि म्हणून स्टँटन असं म्हणतात. स्टँटन यांची ही व्याख्या आहे. प्राध्यापक बोवी असं म्हणतात सेवेची व्याख्या करताना. ते म्हणजे सेवा, ते असं म्हणतात, सेवा म्हणजे असे कार्य होय त्याद्वारे खरेदीदाराला काही एकत्रित लाभ प्रदान करण्यात येतात. पूर्वी असं म्हणतात, सेवा म्हणजे असं कार्य होय की ज्याद्वारे खरेदीदाराला काही एकत्रित लाभ, म्हणजे शेवटी एखाद्या वस्तू म्हणजे काय, समाधानाचं पुंजका असतो, समाधानाची लाभाची गोळी बिरज असते. म्हणजे एका वस्तूपासून आपल्याला एकच हे मिळतं असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादं गाणं आपण ऐकतो, काय मिळतं आपल्याला? सुंदर स्वर ऐकल्याचं समाधान, मनोरंजन, मनशांती, आपल्या आवडीची गोष्टी केल्याचा आनंद, अशा अनेक गोष्टी त्याच्यातून मिळत असतात. आणि म्हणून सेवा देत असताना ती सेवा म्हणजे असं कार्य, बोबी यांच्या मते, की ज्याच्यातून खरेदीदाराला काही एकत्रित लाभ प्रदान केले जात असतात. आणि त्यामुळे सेवा त्या अर्थानं महत्वाचं आहे. किंवा थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, उपभोक्त्यांच्या गरजांचं समाधान करणारी अदृश्य स्वरूपांच्या उपयोगितांची निर्मिती म्हणजे सेवा होय, असंही म्हणता येईल आपल्याला. उपभोक्त्यांना गरजांचं समाधान देणारी किंवा उपभोक्त्यांच्या गरजांचं समाधान करणारी अदृश्य स्वरूपाची उपयोगिता निर्माण करण्याची क्रिया किंवा कार्य म्हणजे सेवा होय. आणि त्यामुळं सेवा ही अशा अर्थानं आपल्याला लक्षात घ्यावी लागते. एकूण जर बघितलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राला खूप महत्वाचं आहे. आर्थिक क्षेत्राबरोबर सेवा क्षेत्राचा प्रचंड विकास अलीकडे होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आज असं म्हटलं जातं की देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये जवळपास 60 ते 68% सेवांचा वाटा आहे. आणि त्यामुळे सेवा ह्या खूप महत्वाच्या आहेत. सेवा क्षेत्रामध्ये व्यावसायिक सेवा, बिगर व्यावसायिक सेवा, या अशा अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात. नफा मिळवण्याच्या हेतून दिल्या जातात. त्याच्यामध्ये वाहतूक आहे, दळणवळण आहे, संदेशवहन आहे, बँकिंग आहे, विमा आहे, पर्यटन आहे, निवास सेवा आहे, दूरध्वनी, दूरसंचार, कुरिअर, वैद्यकीय, शिक्षण किंवा सफाई सेवा किंवा जाहिरात असेल, मनोरंजन असेल, कपडे धुलाई, वाहन दुरुस्ती, केशरचना, अशा अनेक प्रकारच्या सेवा आहेत. म्हणजे भरपूर. इंटरनेटची सेवा आहे, तुम्हाला मनोरंजनाच्या सेवा आहेत, वैद्यकीय सेवा आहेत, नर्सिंगच्या सेवा पुरवल्या जातात, सफाई सेवा पुरवल्या जातात. म्हणजे स्काय इज द लिमिट. ब्युटी पार्लर आहे, मेन्स ब्युटी पार्लर आहे, स्पा आहेत, किंवा ॲग्रो टुरिझम आहे. अशा अनेक प्रकारच्या सेवा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. आणि त्यामुळं सेवा विपणन ही अलीकडच्या काळामधली एक महत्वाची बाब बनलेली आहे. सेवेचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की सेवा ह्या एकूण महत्वाच्या आहेत. आणि त्यामुळं सेवांचं विपणन करत असताना त्याच्यामध्ये वस्तूच्या विपणनासारखं आपल्याला विपणन करता येत नाही. कारण सेवा विपणनाची आपल्याला वेगळ्या पद्धतीनं चर्चा करावी लागते, किंवा सेवा विपणनाच्या वेगळ्या पद्धतीनं गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. सेवा विपणनाचं स्वरूप काय असतं हे आपण समजावून घेऊ. त्याच्या वैशिष्ट्याकडे येत आहे. पहिली गोष्ट, सेवांची वैशिष्ट्ये जर लक्षात घेतली तर त्याचं विपणन तंत्र, निवड विभागणी ही खूप विचारपूर्वक आणि वस्तू विपणनापेक्षा वेगळी करावी लागते. याच्यामध्ये अमूर्त, अविभाज्य, बहुजिन्सी अशा सेवा असल्यामुळं त्यांच्या विपणन विभागणीमध्ये अनेक घटकांचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट काय त्याच्यामध्ये आपल्याला, म्हणजे सेवा विपणनाचं स्वरूप लक्षात घेऊ आपण. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे सेवेचे स्वरूप समजावून घेणे.
सेवेचं स्वरूप समजावून घेणे म्हणजे काय, तर सेवा विपणनमध्ये विपणकानं पहिल्यांदा सेवा कशा प्रकारच्या आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कशी असते बघा, काही वेळा केवळ सेवा दिली जाते, म्हणजे केवळ सेवा. काही वेळा वस्तू सोबत सेवा दिली जाते, काही वेळा सेवेसोबत वस्तू दिली जाते. त्यापैकी नेमकी कोणत्या प्रकारची आहे सेवा, म्हणजे केवळ सेवा. आता डॉक्टर तुम्हाला केवळ सेवा देतात, सल्ला दिला. एखादा डायटिशियन आहे, आहार तज्ञ आहे, तर तो तुम्हाला केवळ सांगतो. एखादा फिटनेस ट्रेनर आहे, तो केवळ तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने फिटनेस ठेवायचं, केवळ सेवा देतो. एखादा गायक आहे, केवळ तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो, केवळ सेवा देतो. काही वेळा वस्तू सोबत सेवा दिली जाते. आता वस्तू सोबत सेवा म्हणजे काय, वस्तू द्यायची नाही, सेवा. आता तुम्ही हॉटेलात गेलात, हॉटेलात एक पदार्थ तुम्ही खायला मागितलात, तर हॉटेल मालक असा म्हणतो का तुम्हाला, जा तिथं किचनमध्ये तुमचं तुम्ही हॉटेल ते वस्तू घ्या आणि खा? नाही. तर तुम्ही बसा म्हणतो, तुम्हाला जे पदार्थ पाहिजेत त्या पदार्थासोबत सेवा दिली जाते. म्हणजे तुम्हाला फॅन लावला जातो, पाणी आणून दिलं जातं, मग वेटर येतो, टेबल स्वच्छ करतो आणि तुम्हाला जो पदार्थ पाहिजे तो किचनमध्ये जातो, प्लेटमधून आणून तुमच्या समोर ठेवतो. म्हणजे ती वस्तू तुम्हाला तो देतो, त्याच्यासोबत सेवा देतो. वस्तू म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ घेतला, ही वस्तू आहे ती, परंतु त्याच्यासोबत सेवा आवश्यक असते. काही वेळा उलट असतं, सेवेसोबत वस्तू दिली जाते. म्हणजे टेलिफोन खातं तुम्हाला काय देतं, टेलिफोनची सेवा देतं. मग ती सेवा घ्यायची झाली तर काय करायला पाहिजे, वस्तू पाहिजे, म्हणून तुम्हाला टेलिफोन देतात. म्हणजे तुम्हाला नुसता टेलिफोन घेता येत नाही, टेलिफोनचं कनेक्शन घेतलं तर टेलिफोन मिळतो. लक्षात आलं? हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची सेवा आहे ही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सेवा वर्गीकृत करत असताना सेवा सुद्धा अनेक प्रकारच्या असतात. 7-8 प्रकारच्या सेवा आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सेवा त्याच्यामध्ये सांगता येतात. त्यापैकी कोणती सेवा आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सामान्यपणे सेवाचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं, उपभोक्ता सेवा आणि औद्योगिक सेवा. मग ती उपभोक्ता सेवा असेल तर मग अनेक सेवा आहेत. खाद्यान्न सेवा आहे, निवास सेवा आहे, मनोरंजन सेवा आहे, वाहतूक सेवा आहे, संदेशवहन सेवा आहे, वैयक्तिक निगा सेवा आहे, आरोग्य सेवा, सुरक्षा, विमा, वित्त, अशा अनेक प्रकार सेवा आहेत. जशा व्यक्तीला सेवांची आवश्यकता असते, तशी उद्योगाला सुद्धा सेवेची आवश्यकता असते. म्हणजे वाहतूक, व्यक्तीला प्रवासासाठी वाहतूक आवश्यक आहे, उद्योगांना सुद्धा आवश्यक आहे. आणि मग काही औद्योगिक सेवा असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये अभियांत्रिकी सेवा असते, जाहिरात असते, कार्यालय सेवा, व्यवस्थापन सल्ला पाहिजे असतो, किंवा साठवणूक सेवा, विमा सेवा पाहिजे असते, वित्त सेवा, वाहतूक सेवा, बँकिंग, अशा अनेक प्रकारच्या उद्योगांना सेवा आवश्यक असतात. सेवेचं स्वरूप समजावून घेत असताना त्याच्यामध्ये कशा स्वरूपाची सेवा आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सेवेचा खरेदीदार कोण आहे तो समजावून घ्यायला लागतो. म्हणजे काय, तर विपणकानं सेवेचा खरेदीदार समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. खरेदीदाराचा वर्ग, त्याची खरेदी वर्तणूक, त्याची आर्थिक स्थिती, त्याचं सामाजिक स्थान, सेवेपासून अपेक्षित असणारं फलित, या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. खरेदीदार सेवेचं मूल्यांकन कशाच्या आधारावर करतो हे सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सेवेचं मूल्यांकन शोध कार्याद्वारे होते, अनुभवाद्वारे होतं, किंवा श्रद्धेद्वारे होतं. खरेदीदाराला समजून घेतल्यास सेवा विपणन करणं अधिक चांगलं होतं. म्हणजे खरेदीदार नेमका सेवेकडून काय अपेक्षा आहे. उदाहरणार्थ प्रवास सेवा आहे, प्रवास सेवेमध्ये 2-4 गोष्टी असतात. एक, लोकांना आरामदायीपणा पाहिजे असतो, कुणाला सुरक्षितता पाहिजे असते, कुणाला वेळेवर जाणं, वेळ महत्वाची असते. म्हणजे सेवेकडून 3 प्रकारच्या अपेक्षा आपण समजू. म्हणजे मला कोल्हापुरातून पुण्याला जायचं आहे, प्रवासी सेवा घ्यायची आहे. एक, वेळेवर जायचं आहे का, आरामदायी जायचं आहे का, सुरक्षित जायचं आहे का, तिन्ही पण प्रकारच्या गोष्टी पाहिजेत. खरेदीदाराची वस्तूकडून अपेक्षा काय सेवेकडून हे समजावून घेणं आवश्यक असतं. त्यानंतर तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये ती म्हणजे सेवेची परिस्थिती समजावून घेणे. सेवेची परिस्थिती समजावून घेणे म्हणजे काय, तर सेवांचं विपणन ज्या परिस्थितीमध्ये केलं जातं ती परिस्थिती सुद्धा अभ्यासणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. म्हणजे आर्थिक, सामाजिक, स्पर्धात्मक, नियमनविषयक किंवा तंत्रज्ञानविषयक अशा अनेक घटकांचा त्याच्यामध्ये विचार करावा लागतो. राज्य सरकारचे केंद्राने ह्याच्याबद्दल सेवा काय, नियम काय आहेत. उदाहरणार्थ वैद्यकीय सेवा द्यायची झाल्या तर त्याच्या संदर्भात काय नियम आहेत,
हे लक्षात घ्यायला पाहिजे. प्रवासी सेवा द्यायचे झाले त्याच्या संदर्भातले काय नियम आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. बँकिंग सेवा द्यायच्या झाल्या तर सरकारचे काय नियम आहेत हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सेवेची परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला सेवा विपणन कसं करायचं हे ठरवावं लागतं. ही त्याच्यातली एक महत्वाची बाब आहे. म्हणजे सेवा विपणन करत असताना सेवा विपणनाच्या बाबतीत सेवा विपणनाचं स्वरूप समजावून घेणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं दिसून येतं. मग सेवा विपणनाची वैशिष्ट्य काय सांगता येतील आपल्याला? आता सेवा विपणनाची वैशिष्ट्य पाहत असताना काही वैशिष्ट्य त्याच्यातली अत्यंत महत्वाची सांगता येतील. म्हणजे कशा पद्धतीने सांगता येतील बघा. पहिली गोष्ट सेवांची वैशिष्ट्यामध्ये सेवा देत असताना पहिली गोष्ट अमूर्त स्वरूप असतं सेवेचं. हे सेवेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सेवा विपणनाचं. सेवा अमूर्त असल्यामुळं त्या अभौतिक असतात, अदृश्य असतात आणि अदृश्य असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, त्याचं आकारिक भौतिक अस्तित्व त्याला असत नाही आणि त्यामुळे सेवांची केवळ आपण अनुभूती घेऊ शकतो, समाधान होतं आणि त्यामुळं सेवा देत असताना त्याच्या अमूर्त स्वरूपाचा विचार म्हणजे ते लोकांना आपण नेमकी वस्तू देत नाही तर एक सर्व्हिस देतो. उदाहरणार्थ बँकेनं तुम्हाला सेवा दिली म्हणजे तुमचे पैसे ठेवून घेतले, तुम्हाला कर्ज दिलं, तुम्हाला चांगली वागणूक दिली, हे त्याचं अमूर्त स्वरूप असतं. हे ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट आपल्याला बँकेनं कर्ज दिलं पैशाच्या स्वरूपात असतं. पैसा हा जरी भौतिक गोष्ट असली तरी ती आपल्याला अभौतिक स्वरूपात वापरावी लागते. त्यामुळे अमूर्त स्वरूप हे सेवा विपणनातलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ह्या दिलेल्या सेवा आपल्याला साठवता येत नाहीत, साठवून ठेवता येत नाहीत किंवा त्याला आकार रंगरूप त्या सेवेला असत नाही. केलेलं उत्पादन आपल्याला वस्तू दाखवता येतात, सेवा दाखवता येत नाहीत. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बहुजिन्सीपणा. हा सेवेचा महत्वाचं सेवा विपणनाचा वैशिष्ट्य आहे. आता बहुजिन्सीपणा म्हणजे काय तर सेवा ह्या एक जिन्सी असं नाही, सेवा ह्या बहुजिन्सी असतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे त्याच्या दर्जाबद्दल सुसंगती आणि एक वाक्यता आढळत नाही. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. एकच गाणं आहे, दोन गायकांनी म्हटलं आपल्याला वेगवेगळं आढळतं. एकच गाणं दोन गायकांनी म्हटलं तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं, कारण तो जो गायक आहे त्याचा त्या गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यानं वापरलेली चाल, संगीत त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. दुसरं घ्या, एखादा दोन डॉक्टर आहेत, दोघांनी शस्त्रक्रिया केल्या, दोघांचा शस्त्रक्रिया वेगवेगळ्या होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे रुग्णाला वेगळा अनुभव येण्याची शक्यता असते, कारण ती असलेल्या वस्तूवर व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळं ती व्यक्तिगत कौशल्य असते किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन असं म्हणून. एक डॉक्टर आहे त्यानं आता एक ऑपरेशन केलं, दुसऱ्या वेळेला तसलंच ऑपरेशन दुसऱ्या पेशंटचं केलं, दोन्ही सारखे असतील असं नाही, कारण त्यावेळेला त्या डॉक्टरची मानसिकता काय आहे, काय परिस्थिती आहे त्याच्यावर त्या ऑपरेशनचं यश अवलंबून असतं. त्यामुळे सेवा ह्या बहुजिन्सी असल्याचं म्हणजे सेवा उत्पादक आहे, त्याचं कौशल्य, त्याची मनस्थिती, ग्राहकांचं सहकार्य, कामाचा ताण, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत असतात. एखादा ड्रायव्हर चांगला आहे, सुंदर ड्रायव्हिंग करतो, सुरक्षित ड्रायव्हिंग करतो, पण एखाद्या दिवशी त्याला ताण आला, कौटुंबिक काही समस्या असली आणि तो ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करू शकला नाही, अपघात होऊ शकतो. मग तो इतर वेळा चांगला होता आणि ह्याच वेळा का वाईट झाला, कारण त्याच्यामध्ये त्या सेवेची बहुजिन्सीपणा एक महत्वाची असते. तिसरी गोष्ट अविभाज्यता. अविभाज्यता म्हणजे काय तर सेवा ही तिच्या उत्पादकापासून वेगळी करता येत नाही. म्हणजे विमान कंपनी आहे, ती तुम्हाला विमान प्रवास तुम्ही जाऊन अनुभवायला पाहिजे. तो विमान प्रवास काय टपालानं पाठवून देता येत नाही. एसटीचं तिकीट काढलं म्हणून तुमचा प्रवास काय तुम्हाला एसटी महामंडळ देऊ शकत नाही, हा घ्या तुम्ही प्रवास करा असं म्हणू शकत नाही. सेवेच्या बाबतीत सेवाचं उत्पादन आणि उपभोग एकदम घ्यावं लागतं. म्हणजे उत्पादन करून ठेवल्यानंतर उपभोग घ्या असं आपल्याला करता येत नाही, तर उत्पादनासोबतच त्याचा उपभोग घ्यावा लागतो. सेवा म्हणून पहिल्यांदा खरेदी केली जाते नंतर त्याचं उत्पादन केलं जातं, हे त्याच्यामध्ये म्हटलं. आणि उत्पादन होतच असताना सेवेचा उपभोग घ्यावा लागतो. पुढची गोष्ट त्याच्यामध्ये सेवेचा एक सेवा विपणनाचा सांगता येईल की नाशवंतपणा.
म्हणजे सेवा विभक्त करून साठवून ठेवता येत नाहीत. उत्पादनासोबत त्याचा उपभोग घेतला जातो आणि त्या नाश पावतात आणि भविष्य काळात त्या उपलब्ध व्हाव्या म्हणून आधी उत्पादित करून ठेवता येत नाही. म्हणजे आता पुढं दिवाळीमध्ये भरपूर एसट्यांना गर्दी होणार आहे म्हणून तो प्रवास आत्ताच निर्माण करून ठेवता येईल का? नाही. म्हणजे डॉक्टरला असं वाटलं की पुढं आता हवामान खराब होणार आहे, पेशंट जास्त येणार आहेत, आपण आत्ताच उपचार करून ठेवूया, करता येतील? करून ठेवता येईल? नाही ठेवता येईल. सेवेचे अगोदर खरेदी केली जाते आणि उत्पादनासोबतच त्याचा उपभोग घ्यावा लागतो, कारण नाशवंत असतात आणि त्यामुळे सेवांचा उपभोग घेता क्षणी त्या नष्ट होतात. त्यावेळेपुरती त्यांची उपयुक्तता संपते, पुन्हा त्या निर्माण कराव्या लागतात. त्यामुळे एखादी वस्तू आपण वारंवार जशी उत्पादित करून घेतो, उपभोग घेतो, तसा सेवेचा उपभोग घेता येत नाही. दुसरी गोष्ट, सेवेची मागणी ही बदलती मागणी असते. म्हणजे विभिन्न प्रकारच्या सेवांची मागणी ही बदलती आढळते. सेवांना नियमित आणि खात्रीशीर मागणी असत नाही. परिस्थितीनुसार, गरजेनुसार त्याच्या मागणीमध्ये चढ उतार होत असतात. समाजाचं सर्वसाधारण जीवनमान असेल, अर्थव्यवस्था, या दोन घटकावर सेवेची मागणी अवलंबून असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि ती सातत्यानं आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्यानंतर आणखी एक सेवा विपणनामध्ये सेवांची किंमत ही खूप महत्वाची असते, कारण सेवाच्या किंमत आकारणीमध्ये अनेक आपल्याला समस्या भेडसावतात. म्हणजे काय, तर सेवेचं संग्रहण करता येत नाही, प्रतवारी दर्जा ठरवता येत नाही आणि सेवांच्या मागणीत प्रचंड बदल होत असल्यामुळे सेवांची किंमत कशी ठरवायची हा प्रश्न तयार होतो. तुम्हाला साधं उदाहरण घ्या. एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही जाता त्यावेळी त्या डॉक्टरच्या तपासणीची फी ₹100 असते. तेच जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे गेला तर तो म्हणतो ₹400 किंवा ₹500. दोघं तेच तपासणार असतात, त्याच रोगावर उपचार करणार असतात, पण त्यांच्या तपासणी फीमध्ये फरक का? कारण त्या दोघांच्या कौशल्याचा त्याच्यामध्ये भाग असतो आणि त्यामुळे सेवेची किंमत आकारणं ही एक कॉम्प्लिकेटेड बाब असते. निव्वळ मागणी पुरवठ्याच्या ह्याच्यानुसार सेवेची किंमत ठरत नाही, तर सेवांची निर्मिती, वितरणाचा खर्च, सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्ती, त्यांची उपलब्धता, या सगळ्यांचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घ्यावा लागतो. त्यामुळे सेवांची किंमत ठरवणं हा सेवा विपणनात एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, सेवेचं थेट प्रदान केलं जातं. म्हणजे सेवा देत असताना तिथं मध्यस्थ कमीत कमी असतात. थेट काही सेवा तर थेट ग्राहकांनी उत्पादक यांच्यामध्ये होतात. म्हणजे केश करताना सेवा द्यायची आहे, तो उत्पादकच तुम्हाला ती सेवा पुरवतो. डॉक्टर थेट तुमच्यावर उपचार करतो, वकील थेट तुम्हाला सल्ला देतो. म्हणजे सेवेचं थेट प्रदान हे एक त्याच्यामध्ये महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे सेवा विपणन करत असताना ही वैशिष्ट्य सेवा विपणनाची आपल्याला लक्षात घ्यावी लागतील आणि तरच सेवा विपणन आपल्याला योग्य पद्धतीनं करता येतं. तरी असं जरी असलं तरी सेवा विपणनामध्ये एक महत्वाच्या 2-3 समस्या आढळतात. त्या समस्या बघून आपण थांबू. कोणकोणत्या समस्या, म्हणजे सेवा विपणन करत असताना सेवा विपणनाची वैशिष्ट्य बघितली. सेवा विपणनातल्या समस्या, पहिली गोष्ट आपल्याला सांगता येईल की सेवा विपणन करत असताना काय होतं, 3 प्रकारच्या समस्या साधारणतः आढळतात. पहिली जी सेवा विपणनामध्ये आढळणारी समस्या आहे त्याला सेवा भेद समस्या म्हटलं जातं. सेवा भेद समस्या म्हणजे सेवा ही अमूर्त असल्यामुळं स्पर्धक संस्थेच्या सेवेपेक्षा आपली सेवा कशी वेगळी आहे हे दाखवणं अवघड होतं. म्हणजे 2 डॉक्टर मी कसा चांगला पेशंटला ट्रीट करतो हे दाखवू शकत नाहीत भौतिक दृष्टीनं. 2 वस्तू असतील तर आपण तुलना करून म्हणू शकतो ही वस्तू चांगली आहे, ही वाईट आहे. पण 2 सेवा ह्या वेगवेगळ्या, त्यांच्यामधला भेद, एखाद्या गायकानं गाणं चांगलं म्हटलं आणि दुसऱ्यानं वाईट म्हटलं तर ते कसं ठरवायचं? कारण एखाद्यानं वाईट गाणं म्हटलेलं सुद्धा आवडू शकतं त्याला एखाद्याला. त्यामुळं सेवा भेद करणं अत्यंत अवघड गोष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भौतिक घटकाच्या आधाराने सेवा भेद करून आपल्याला सांगता येतं. म्हणजे उदाहरणार्थ, प्रवास चांगला आहे, आता आपल्याला कोल्हापूरहून पुण्याला जायचं आहे, प्रवासी सेवा आपण वाहनांच्या द्वारे घेणार. मग आपण फरक कसा म्हणतो की कुठल्या ट्रान्सपोर्टरची गाडी चांगली आहे, गुड कंडिशन आहे, नवीन आहे, आरामदायी आहे, ती सेवा चांगली. एखाद्याच्या ट्रान्सपोर्टरची गाडी ही खराब असेल, जुनी असेल, तर आपण काय म्हणतो, सेवा कमी आहे. म्हणजे सेवेमधला भेद दाखवता येत नाही आपल्याला, कशाचा, वस्तूमधला भेद दाखवता येतो आणि तो दाखवणं अवघड असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. बाजारपेठेमध्ये सेवा भेद तंत्र, वस्तुभेद तंत्र अवलंबता येतं. चांगल्या सेवा अधिक
चांगल्या सेवा असे आपल्याला त्याच्यामध्ये भेद करणं थोडंसं अवघड होतं. अधिक चांगला देकार, चांगलं प्रदान, चांगली प्रतिमा निर्मिती हा त्याच्यामध्ये हे असतो. दुसरे सेवेच्या दर्जाबद्दल. तर सेवेच्या दर्जाबद्दलची समस्या काय? तर सेवेचा दर्जा टिकवणं आणि वाढवणे ही सेवा विपणनाची दुसरी समस्या महत्वाची मांडली जाते. कारण दर्जाची खात्री पटवणं हे मुळात अवघड कार्य आहे आणि दर्जा मोजणं आणि ठरवणं ही अवघड बाब असते. म्हणजे डॉक्टरना आज तपासलेले पेशंट आणि उद्या तपासलेले पेशंट दोघांना विचारलं की कुणाला बरं वाटलं चांगलं, कुणाला डॉक्टरांची ट्रीटमेंट बरी वाटली, तशी ती ठरवता येणं सांगता येणं अवघड होतं, कॉम्प्लिकेटेड होतं. आणि त्यामुळे कर्मचारी, सेवा देणाऱ्या व्यक्तीची मनस्थिती, कौशल्य, सेवा प्रदानाची तत्परता, ग्राहकाची मनस्थिती, सेवेची त्याची मनस्थिती, सेवा, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा निकट दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी सेवेच्या दर्जाबद्दल अत्यंत निगडीत असतात आणि त्याच्यामध्ये तफावत पडण्याच्या अनेक शक्यता असल्याचं दिसून येतं. कारण एकाच व्यक्तीनं पुरवलेल्या, वेगवेगळ्या वेळी पुरवलेल्या सेवा चांगल्या असतीलच असं नाही. आणि तिसरी गोष्ट, सेवेची उत्पादकता वाढवणं ही एक समस्या असते. म्हणजे काय, तर सेवा या अतिश्रम आधारित त्याच्या असतील, त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढतो. म्हणून संस्थेला उत्पादकता वाढत आहे. म्हणजे मशीन लावलं तर आपण अधिक वस्तू उत्पादित करू शकतो, पण अधिक सेवा कशा उत्पादित करायच्या? म्हणजे पेशंट जास्त झाले म्हणून डॉक्टरना दिवसाला 50 तपासायचे, ते दिवसाला 100 पेशंट तपासले तर चालतील का? नाही. पब्लिक जास्त आहे म्हणून एखाद्या गायकाने दिवस रात्र गाण्याचे कार्यक्रम करणं शक्य आहे का? नाही. कारखाना असं चालवू शकतो. त्यामुळे सेवेची उत्पादकता वाढवणं हे अवघड बाब असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर ह्या होत्या सेवा विपणनातील समस्या. आज आपण बघितलं की सेवा म्हणजे काय, त्याचा अर्थ काय. जसं कोटलर यांनी म्हटलं, एक पक्षकार दुसऱ्या पक्षकारासाठी करत असलेली जी मूर्त अदृश्य आहे, ज्याद्वारे कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही, अशी क्रिया किंवा कार्य. किंवा सेवा म्हणजे ओळखता येणारी अदृश्य क्रिया. किंवा सेवा म्हणजे असं कार्य की ज्या खरेदीदाराला काही एकत्रित लाभ प्रदान करता येतात. किंवा सेवा विपणनाचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्य, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या असतात. सेवा विपणनाची वैशिष्ट्य: अमूर्त स्वरूप, बहुजिन्सीपणा, अविभाज्यता, नाशवंतपणा, बदलती मागणी, सेवांची किंमत, थेट प्रदान, ह्या सेवा विपणनाची वैशिष्ट्य आहेत. आणि सेवा विपणनामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या समस्या आढळतात. एक सेवा भेद समस्या, सेवेच्या दर्जाबद्दल समस्या आणि उत्पादकता वाढवण्याबद्दल समस्या. तर मित्र हो, हे तुमच्या फर्स्ट इयरचे जे 3 टॉपिक या वर्षी, या सेमिस्टरला तुम्हाला सेकंड सेमिस्टरला सिलेबससाठी हे केलेले आहेत, अलॉट केलेले आहेत, ते आपण इथं पाहिले. त्याचा जास्तीत जास्त बारकाईनं अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं इथं तुमचे 3ही टॉपिक पूर्ण शिकवून संपलेले आहेत. यानंतर एक भाग राहतो म्हणजे त्याच्यावरच्या तुम्हाला नोट्स देणं किंवा शक्य असते ते MCQ देणं. तेही काम इथून पुढच्या काळामध्ये 8-10 दिवसामध्ये तुम्हाला आवश्यक त्या नोट्स आणि MCQ दिल्या जातील. इथं शिकवण्याचं काम संपलेलं आहे. याच्यामध्ये कुणाला शंका आहे का? कुठला भाग राहिला आहे त्याच्यातला, याच्याबद्दल याबाबत काही शंका आहे का? जे 3 टॉपिक आहेत तुम्हाला परीक्षेसाठी, ज्याच्यावर MCQ विचारले जाणार आहेत, ते 3ही टॉपिक मी शिकवून पूर्ण केले आहेत. याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? नाही सर. तुम्ही पहा, माझी ही सगळी लेक्चर मी नंतर यूट्यूबला सुद्धा अपलोड करेन. नोट्स ही तुम्हाला देईन. यानंतर मी तुम्हाला नोट्स देईन, त्याच्यावरचे शक्य ते MCQ देईन. तुम्ही काही MCQ तयार करा आणि अशा पद्धतीने टीचिंग चालेल. असे तास घेण्याचं आता हे जे टीचिंग आहे हे उद्यापासून होणार नाही. यात काही शंका आहे का? झालंय. माझ्याकडून मी पूर्ण हा सिलेबस शिकवून पूर्ण केलेला आहे. ते त्याचे व्हिडिओ सुद्धा सगळे मी बनवलेले आहेत. ओके. तर काही शंका आली तर फोन करा. मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं, म्हणजे नोट्स द्या, उद्यापासून गडबड करायची. मी जसं टप्प्यानं टीचिंगचा आमचा जसा प्लॅन आहे त्या पद्धतीनं हळूहळू एक एक नोट्स तुम्हाला पोस्ट करत जाईन. त्या टॉपिकवरचे MCQ देत जाईन. अजून परीक्षेला साधारणतः एक 10-15 दिवस अवधी असेल असं वाटतं. त्यामुळं तेवढ्या दिवसात आपल्याला बाकीचं काम हे पूर्ण करता येईल. ओके. काही शंका आहे का याबद्दल?
नाही सर. आणखी काही घ्यायला पाहिजे नाही, असतं, सर. मागे शिकवलेलं काही समजलं असेल तर पुन्हा कधीतरी सांगा, एखादा तास तो घेता येईल. पण आता उद्यापासून मात्र तुमचे हे तास असे होणार नाही. त्याऐवजी काय होईल, तुम्हाला नोट्स दिल्या जातील, MCQ दिल्या जातील आणि त्या पद्धतीने टीचिंग होईल. ओके, ओके सर. ठीक आहे. थँक्यू. टेक केअर.